आज आमच्याकडे भावाचं बोरन्हाण आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, म्हणून त्याच्या डेकोरेशनची थोडीशी तयारी चालू होती. तर इथे बघा सुगड ठेवले होते मी. आता म्हटलं बोरन्हाण करायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी डेकोरेशन करता येईल, म्हणून मग मी ते हार वगैरे काढून ठेवले. आणि भावावर झोपला होता तेव्हा पटकन जाऊन बाहेर अशी छान रांगोळी काढून घेतली, कारण संध्याकाळी वेळ मिळणार नव्हता. तेवढ्यात तर रांगोळी काढत असतानाच ना मला बाहेर एक पार्सल आलं मिशोवरून. तर ते पार्सलसुद्धा मी अनपॅक केलं. तर त्याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवते चला. तर भावासाठी ना मी ही पाण्याची बॉटल मागवली. ह्याच्या आधीसुद्धा मी ही सेम बॉटल त्याच्यासाठी मागवली होती आणि मला ती छान वाटली. क्वालिटी एकदम चांगली होती. कारण किती वेळा तरी भावातने ती अशी फरशीवर आपटली होती तरीसुद्धा त्याला काही झालं नव्हतं आणि एकदम छान ती बॉटल होती. तर अशा प्रकारे त्याला स्ट्रॉ खाली छोटंसं फिल्टर वगैरे बसवलेलं आहे आणि इझिली ते असं म्हणजे लहान मुलांना पकडता येतं आणि व्यवस्थित त्याच्यातून पाणी पिता येतं. आणि रांगोळी काढून बघा माझे हात कसे झालेत. आता डेकोरेशन करायचं नाही जास्त असं ठरवलं होतं, पण तरीसुद्धा थोडं मोठं काय असेल ना, पण मी केलं होतं. पतंग वगैरे असे बनवून ठेवले होते. संध्याकाळी हळदी कुंकूसाठी वाण म्हणून मी हे डबे आणले होते आणि त्याची झाकणं वेगळीकडं आणि त्याचे डबे वेगळे असे ठेवले होते मी. म्हणून म्हटलं आता ते सुद्धा व्यवस्थित लावून ठेवूया एकत्र, म्हणजे संध्याकाळी गडबड होणार नाही आणि पटकन आपल्याला ते देता येतील. म्हणून मग मी हे असे सगळे लावून ठेवले. संध्याकाळी मग आहो आले आणि त्याच्यानंतर मग मी हे पतंग वगैरे असं चिकटवायला घेतले, कारण त्याच्या आधी करायचं म्हटलं तर भावात काय मला करू दिला नसता, म्हणून मग ह्यांची मी वाट बघत होते. हे आल्यानंतर मग आम्ही चहा घेतला आणि मग अशी पतंग हे म्हणजे डेकोरेशनचं थोडंफार काय होतं ते करून घेतलं. कारण करायचं नाही असं ठरवलं होतं आणि ऑन दी स्पॉट नंतर आम्हाला शेवटला मला वाटलं की चला काहीतरी थोडं. तर 2 सुगड रिकामी ठेवले होते, त्याच्यात मला चॉकलेट ठेवायची होती, पण चॉकलेट ठेवताना भावार्थने बघितलं आणि तो मागत होता म्हणून मी ते ठेवले नाहीत. आणि अशी मी संध्याकाळी छान साडी नेसली.